हाय हॅलो नमस्ते, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी सोनाली पाटील आणि आपण आज एका स्पेशल व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जिचं नाव आहे वर्षा उसगावकर। जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी ताईसाठी स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे आणि ऑफकोर्स ऍक्च्युली लेट झालेला आहे माझा हा व्हिडिओ। तर मला तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आधीपासून माहिती आहेत, बऱ्याच गोष्टी व्यक्त करायच्या होत्या, बऱ्याच गोष्टी मी लाईव्ह मध्ये सुद्धा व्यक्त करते आणि त्यासाठी तर ताई तुझ्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल आहे। कारण बऱ्याच लोकांना इंडस्ट्रीमध्ये फक्त कोणी काय मूवीज केलेत, कोणी काय केलंय एवढंच माहिती असतं, बाकी कोणाला कधीच काय माहिती नसतं। पण वर्षाताई एका पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधून आली, इंडस्ट्रीमध्ये आलेली आहे आणि मला ते खूप मला सिमिलर वाटतं की जसं माझं पॉलिटिकल बॅकग्राऊंड होतं। पप्पा सलग 10 वर्ष सरपंच होते गावाकडचे। ही वॉज लाईक अ साऊथ इंडियन हिरो फॉर मी। सो घरामध्ये असताना म्हणजे ते फार मला रेझोनेट व्हायचं ज्यावेळेला त्या बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये, कारण मी त्यांच्या खूप इंटरव्ह्यूज ऐकलेले आहेत किंवा काय, कारण पहिल्यापासून मी त्यांना फॉलो करते। तर बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे की जसं की घरामध्ये कसं पप्पांना सांगायचं, पप्पांना सांगणं म्हणजे एक टास्क असायचा। तर तो मला रेझोनेट होतो की पप्पांना कुठलीही गोष्ट, मला एखादं काम आलं तर पप्पांना कसं सांगायचं, इथनं माझी सुरुवात की पप्पांना कसं सांगायचं। तर त्याच्यावरती त्यांनी कशी मात केली आणि आई ज्या पद्धतीने सपोर्ट करत होती, म्हणजे आई ऑफकोर्स माझी आई त्यावेळेला सपोर्ट करत होती आणि सेम त्यांची आई त्याला त्यांच्या कामाला सपोर्ट करत होते। मला असं वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी म्हणजे खूप अशा हिरोईन्स आहेत ज्यांनी हिंदीमध्ये काम केलेलं आहे, ऑफकोर्स हिंदीमध्ये काम केलेलं आहे, पण त्या काळामध्ये नसीर साहेबांबरोबर म्हणजे नसरुद्दीन शाह सरांबरोबर काम करणारी मराठीमधली हिंदीमध्ये जाणारी पहिली अभिनेत्री होती जिचं नाव वर्षा उसगावकर। हस्ती आणि शिकारी असे दोन काहीतरी त्यांचे मूवी आहेत, त्यातला एक शिकारी मी बघितलेला आहे, हस्ती नाही बघितला मूवी। पण तेव्हा तर सांगायचा मुद्दा हा की कपूर खानदानाबरोबर, म्हणजे कपूर खानदान ऋषी कपूर असतील किंवा पृथ्वी कपूर असतील, राज कपूर असतील, तर या सगळ्या कपूर खानदानांमधल्या ऋषी कपूर बरोबर काम करणारी मराठीमधली पहिली बाई ही, म्हणून मला एक तिचं पहिल्यापासूनच एक विशेष कौतुक होतं, आजही विशेष कौतुक आहे। आजही ताईला बघा कधी पण बोलताना ती अशी असते, म्हणजे प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचा, प्रत्येक गोष्टीचा तिचा लहेजा, ठहराव खूप भारी असतो। जसं आम्हाला आता तुम्हाला माहिती नाहीये, म्हणजे जे नॉन इंडस्ट्रियल असतील किंवा जे ऍक्टर्स नसतील तर त्यांना सांगते की प्रत्येक वाक्य आम्हाला वेट ठेवून बोलावं लागतं, जसं की शेवटच्या वाक्यापर्यंत आवाज समोरच्याला पोहोचला पाहिजे, क्लॅरिटी आली पाहिजे किंवा काय। पण हिच्या शब्दकोशाची खूप प्रेमी आहे असं मी म्हणेन, कारण तिच्याकडे कोणाची काही बिशाद आणि ती हस्ती, जाणीव, अजून तिचे खूप सारे शब्द आहेत, म्हणजे तुम्हाला पण ऐकायला मिळतील आणि मलाही ऐकायला मिळतील ऑफकोर्स। तर तिचे शब्द खूप शब्दकोशातले असतात, ते मला खूप आवडतात। मला तिला फॉलो करायला आवडतं, पहिल्यापासूनच मी तिला इन्स्टाला वगैरे फॉलो करते। आणि एक दोनदा असंही झालेलं की काही गोष्टींमुळे तिची माझी भेट होता राहिली काही इव्हेंट्समध्ये, की जसं की ती तिकडे आली नाही किंवा ती येणार होती, सो मी तो इव्हेंट यासाठी घेतला कारण ताईला भेटता यावं किंवा काय, आता स्पेशल तिला जाऊन मी भेटेल तो भाग वेगळा। पण अशी ही व्यक्ती, अशी ही महाराष्ट्राची वंडर गर्ल आणि एवढी देखणी आणि स्वतःला मेंटेन करणारी, स्वतःकडे लक्ष देणारी, आणि त्या काळामध्ये जितक्या हिरोईन्स होत्या, ज्या पद्धतीने प्रेझेंट होत होत्या त्या पद्धतीने त्यावेळेला ती टॉपला होती असं मला म्हणायचंय। आणि आजही ती टॉपला आहे। तिची कमबॅक जशी आपल्या मालिकांमधून झाली, टीव्ही सिरियल्स मधून झाली, तेव्हा सुद्धा लोक तितकीच तिला आवर्जून बघायला तिकडे जातात आणि आजही ती सगळ्यांना आवडते। आणि ज्या पद्धतीची भाषा शैली आहे, जे की मी तुम्हाला प्रत्येक त्या लाईव्ह मध्ये सांगते आणि सांगणार, त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे जेव्हा आई पण मला सांगते ना की अरे काय ती बोलत होती तुझी ताई वगैरे, तिने असं बोलत असं बोलत, तर मी सगळ्यांना तेच सांगते की तिचे 100 गुन्हे माफ माझ्याकडून तरी, कारण मी इतकं लाईक करते तिला। आणि स्वतःला स्टँड करणं, त्या काळापासनं आतापर्यंत स्वतःला ग्रो करणं, एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड असून स्वतःचं मत मांडणं, घरच्यांशी लढा देणं, बाहेर इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी असतात, स्वतःला मेंटेन करणारी, स्वतःकडे लक्ष देणारी। आणि त्या काळात मराठीमध्ये जे मूवीज व्हायचे त्याच्यामध्ये मला वाटते तटपुंज अशा अभिनेत्री होत्या
ज्या कमी कपड्यांमध्ये बिनधास्त वावरायच्या, तर त्यातली ही एक हस्ती वर्षा उसगावकर ताई, जी आजही तेवढाच निखळपणे, तेवढाच बिनधास्तपणे सगळीकडे वावरत. थोड्या सगळ्याशी लढा देणं नॉट अ जोक. आणि वर्षा उसगावकर हे नाव नाहीये, हा ब्रँड आहे. मराठीतच नाही तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी स्वतःचं नाव केलेलं आहे. सो अशी व्यक्ती सीझन 5व्यामध्ये, बिग बॉसच्या घरामध्ये सीझन 5व्यामध्ये आहे. तर आपण त्यांना सपोर्ट करणं तर बनतं आहे बॉस. आणि कितीही नॉमिनेशन्स होऊ देत, नॉमिनेशनला येऊ देत, आपण सगळ्यांनी त्यांना भरघोस मतांनी पुश करायचं आहे, धक्का मारायचा आहे, कारण त्यांना पुढेपर्यंत आपल्याला ट्रॉफीच्या जवळ पोहोचवायचं आहे. सो थँक्यू सो मच आणि लय लव्ह यू.